चला अमोल खताळजी. महोदय, नियम 293 अन्वये सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. विद्यार्थी व शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील चर्चेत सहभागी होताना मी राज्यातील लाखो विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या भावना या सभागृहासमोर मांडत आहे. भारताच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी आणि आर्थिक विकास, सामाजिक न्याय, समानता, शास्त्रीय प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि संस्कृतीचे जतन या क्षेत्रामध्ये वैश्विक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. अध्यक्ष महोदय, जगातील सर्वात मोठी युवकांची संख्या भारतामध्ये पुढील दशकामध्ये असेल आणि त्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देणं ही आपली जबाबदारी सगळ्यांची राहणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 साली तयार केले आहे. 21व्या शतकातील हे पहिले शैक्षणिक धोरण आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. या धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू झाली आहे. आतापर्यंत 13 अकृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभाग, ज्या 90 स्वायत्त महाविद्यालय आणि विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत, अशा 1295 ठिकाणी शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या नवीन धोरणामध्ये पूर्वीच्या 10+2+3 या रचनेमध्ये बदल करून 5+3+3+4 याप्रमाणे रचनात्मक बदल करण्यात आला आहे. यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरापर्यंतचा शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. सर्वांना सहज शिक्षण, समता, गुणवत्ता, परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या 5 मूलभूत स्तंभावर आपले उभारलेले हे धोरण संविधानिक मूल्यावर आधारित आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत 25-26 पासून टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. वर्ष 25-26 मधील इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होईल. 26-27 इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, 6वीच्या अभ्यासक्रमाची, 27-28 मध्ये इयत्ता 5वी, 7वी, 9वी, 11वीच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होईल. 28-29 मध्ये इयत्ता 8वी, 10वी, 12वीच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होईल. अध्यक्ष महोदय, मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील रिक्त पद भरती शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे ग्रंथपालाची व शारीरिक शिक्षण संचालकांची पदं भरली जाणार आहे, परंतु जी 223 ही पदं भरली जाणार आहे अतिशय कमी आहे. त्यामुळं माझी या माध्यमातून विनंती राहील का जी अजून रिक्त पदं आहेत ही तात्काळ पूर्ण भरण्यात यावी. अध्यक्ष महोदय, गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी समान, पारदर्शक आणि गुणवत्ता आधारित संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या निकषामध्ये सुधारणा केली आहे. सर्व प्रशासकीय विभागांच्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये एक वाक्यता आणल्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना समान न्याय मिळणार आहे. पदव्युत्तर शिक्षणानंतर PhD साठी लाभ सुरू ठेवण्याची तरतूद आणि आकस्मिक खर्चासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आहे. शासनाचा हा निर्णय गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यात चालना देणारा, उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणारा व महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता जागतिक स्तरावर उंचावणारा आहे. अध्यक्ष महोदय, नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वारंगा येथील स्थायी कॅम्पसमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने 25,85,00,000चा निधी मंजूर केला आहे. दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण झाल्यामुळे विधी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास, संशोधनात चालना मिळण्यास आणि राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यास निश्चितच मदत होईल. राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी नॅक असेल, NBA मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांना मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने परिस्पर्श योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांना मार्गदर्शक म्हणून नियुक्त करून इतर महाविद्यालयांना मूल्यांकन प्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण व सहकार्य दिले जाणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता संस्कृती निर्माण होईल, शैक्षणिक वातावरण सुधारेल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञान, विचारशक्ती, व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्यासाठी शासनाने सुरू केलेला वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि स्वागतार्ह आहे. अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, लेखक विद्यार्थी संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा यासारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमुळे चिकित्सक विचार, सर्जनशीलता आणि ज्ञानार्जनाची सवय विकसित होईल.
तसेच सार्वजनिक ग्रंथालयाचा वापर वाढून समाजात वाचनाची चळवळ अधिक बळकट होईल. अध्यक्ष महोदय, भाषा लिपी विज्ञान, भाषा शिक्षण, भाषांतर विद्या, साहित्य अभ्यास, सर्जनशील साहित्य निर्मिती, व्यावसायिक मराठी विद्याशाखा, अंतर्ज्ञान शाखीय साहित्य अभ्यास, महाराष्ट्र विद्याभ्यास शाखा, संस्कृती कला, सामाजिक शास्त्रे, वृत्तपत्र विद्या, वाणिज्य व व्यवस्थापन तसेच मराठीच्या सर्व बोलीभाषेच्या संवर्धनासाठी विद्यापीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. अध्यक्ष महोदय, महिला शिक्षणाला शासनाची भक्कम साथ दिली जात आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास, इतर मागास तसेच अनाथ गटातील विद्यार्थिनींना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 100% शिक्षण व परीक्षा शुल्क माफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यापूर्वी 50% शुल्क माफी मिळत होती. आता ती 100% करण्यात आल्याने उच्च व्यावसायिक शिक्षणाचे आर्थिक अडथळे मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे. वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंत असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार असून अनाथ विद्यार्थिनींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी शासनाने 906 कोटी 5 लक्ष रुपये निधीस मंजुरी दिली आहे. अध्यक्ष महोदय, विद्यार्थी सुरक्षेला शासनाने महत्त्व दिले आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठे असेल, संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अपघात विमा आणि वैद्यकीय विमा योजना लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांवर उद्भवणाऱ्या आकस्मिक अपघात किंवा वैद्यकीय संकटाच्या प्रसंगी आर्थिक संरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. ऐच्छिक स्वरूपात ही विमा योजना सुरू करून दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांना कमी खर्चात प्रभावी विमा संरक्षण मिळणार आहे. महाज्ञानदीप डिजिटल शिक्षणाची क्रांती, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत भारतीय ज्ञान प्रणालीचा अभ्यासक्रम मराठी भाषेत उपलब्ध करून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. ही अभिमानाची बाब आहे. राज्यातील विविध विद्यापीठांच्या सहभागामुळे डिजिटल शिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे. शिक्षण अधिक सुलभ, सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानाधारित करणारा हा दूरदृष्टीचा हा निर्णय आहे. एज्युसिटी, महाराष्ट्र शासनाने नवी मुंबई येथे 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची कॅम्पस एज्युसिटीच्या माध्यमातून उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. देशातील उच्च शिक्षण क्षेत्रात हा मैलाचा दगड ठरेल. भारतीय विद्यार्थ्यांना आता परदेशातील विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही. भारतीय विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन संधी आणि अनुभव परदेशी न जाता देशातच उपलब्ध होईल. हे शिक्षण केवळ परदेशी अभ्यासक्रमाची प्रतिकृती न राहता भारतातील स्थानिक गरजांशी सुसंगत व रोजगारक्षम असेल. सिडको मार्फत उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार असून याद्वारे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे भारतातील पहिले शैक्षणिक हब नवी मुंबईत उभारण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहे. याच परिसरात येत्या काही वर्षात मेडी सिटी, स्पोर्ट्स सिटी, इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. या विद्यापीठांमुळे नवी मुंबई आता जागतिक ज्ञान नगरी होईल. अध्यक्ष महोदय, राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय खाजगी शिकवणी वर्गातील वाढत्या संगमताचा गंभीर मुद्दा मी इथं उपस्थित करत आहे. आज अनेक ठिकाणी 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात केवळ नावापुरता प्रवेश दिला जातो. विद्यार्थी प्रत्यक्षात महाविद्यालयात जात नाही. त्यांची उपस्थिती कागदोपत्री लावली जाते आणि संपूर्ण शिक्षण खाजगी क्लासेसमध्ये चालते. हा प्रकार केवळ नियमभंग नाही तर शिक्षण व्यवस्थेची थट्टा आहे. यामुळे महाविद्यालयातील अध्यापन व्यवस्था कमकुवत होत आहे. शिक्षकांचे महत्त्व कमी होत आहे आणि विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन वातावरणाशी संपर्क कमी होत चालला आहे. त्यामुळं या ठिकाणी आर्थिक व्यवहार करून विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. शिक्षण हे व्यवसाय बनू नये ही शासनाची जबाबदारी आहे. म्हणून शासनाने संपूर्ण राज्यभर विशेष मोहीम राबवावी. महाविद्यालय आणि शिकवणी वर्गाच्या संगमताची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. आवश्यकता असल्यास अशा महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या शिकवणी वर्गावरही कठोर कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, दुसरा महत्त्वाचा प्रश्न 11वी प्रवेश प्रक्रियेत होणारा विलंबाचा आहे. दरवर्षी 10वीचा निकाल मे किंवा जूनमध्ये लागतो, परंतु 11वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ऑगस्ट-सप्टेंबर महिना उजाडतो. म्हणजे विद्यार्थ्यांचे 2-3 महिने व्हायला जातात. विशेषतः विज्ञान शाखेतील विद्यार्थी जे नीट, जेई, सीईटी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात त्यांचे मोठे नुकसान होत असते. देशातील इतर राज्यातील विद्यार्थी अभ्यासक्रमात पुढे जात असताना महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत अडकून राहतात. शासनाने याबाबत ठोस निर्णय घेऊन 10वीचा निकाल लागताच कालबद्ध ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच नियमित वर्ग सुरू करण्याचे नियोजन करावे. अध्यक्ष महोदय, अजून एका विषयाकडे मी शासनाचे लक्ष वेधू इच्छितो. महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आहे.
परंतु आपल्या शिक्षण व्यवस्थेत शेतीला आवश्यक ते स्थान मिळाले नाही. आजची तरुण पिढी शेतीपासून दूर जात आहे, कारण शाळेत त्यांना आधुनिक शेतीचे शिक्षणच मिळत नाही. म्हणून इयत्ता 5वी पासून 12वी पर्यंत कृषी विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकातील धडे नको, तर प्रत्यक्ष शेतीवर जाऊन शिकवण्याची संधी मिळाली पाहिजे. माती परीक्षण, जल व्यवस्थापन, बीज प्रक्रिया, सेंद्रिय शेती, पीक नियोजन, हवामान बदलाचे परिणाम याचे वैज्ञानिक ज्ञान मिळाले पाहिजे. आज जग व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रोपोनिक्स, ॲक्वापोनिक्स, ड्रोन तंत्रज्ञान आणि AI आधारित शेतीकडे जात आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख शालेय स्तरावरूनच झाली पाहिजे. त्याचबरोबर पशुपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मत्स्य व्यवसाय, अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी निर्यात, ॲग्री स्टार्टअप याविषयी अभ्यासक्रमात समावेश व्हावा. यामुळे रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे विद्यार्थी आपल्याला तयार करता येतील. शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणे नसून समाजासाठी मूल्य निर्मिती करणे, नागरिक घडवणे असला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आज शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार खोलवर गेला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे माझ्या संगमनेरातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून भरती झालेल्या व्यक्तीकडून सह्याद्री बहुजन शिक्षण संस्थेच्या रजिस्टरने लाच मागितली होती आणि त्या लाच प्रकरणी त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती. ही अतिशय गंभीर बाब आहे का शालेय शिक्षणाच्या पवित्र कार्यामध्ये आज जर काही शिक्षण संस्था लाच घेत असतील तर निश्चितच त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, शिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्तेवर आधारित आणि भ्रष्टाचार मुक्त असली पाहिजे. कोणत्याही योजनेत नियुक्ती किंवा कंत्राटी भरतीसाठी लाच मागणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मी शासनाकडे मागणी करतो, अशा सर्व भरती प्रक्रियांचे स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडणार नाही या बाबतीत प्रभावी यंत्रणा उभी करावी. अध्यक्ष महोदय, आपण विद्यार्थ्यांना केवळ गुणाच्या शर्यतीत अडकवायचे की त्यांना गुणवत्तापूर्ण कौशल्यावर आधारित रोजगारभिमुख शिक्षण द्यायचं, हा निर्णय शासनाने घ्यायचा आहे. म्हणून मी शासनाकडे काही मागण्या करतो. कनिष्ठ महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्गाच्या संगमनाची राज्यव्यापी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांची वास्तविक उपस्थिती व प्रवेश प्रक्रियेचे डिजिटल ऑडिट करावे. 11वीची प्रवेश प्रक्रिया नियमित जुलैपासून शैक्षणिक सत्र सुरू करावे. इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत कृषी विषयाचा टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रमात समावेश करावा. अध्यक्ष महोदय, कोविड 2019 मुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्क माफीचा निर्णय आपल्या शासनाने घेतला आहे. परंतु बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये याबाबत अंमलबजावणी होत नाही, याची सुद्धा शासनाने खात्री करावी. तसेच बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांची जी कागदपत्रे घेतली जातात ती कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची आर्थिक अडवणूक केली जाते. CBSE, ICSE शाळांवर शासनाचं नियंत्रण आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा घेतो.